आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या कार्यक्रमाला साधू महंत आखाड्याचे प्रतिनिधी आणि मान्यवरांची उपस्थिती होती। बोधचिन्ह डिझाईन स्पर्धेतील विजेत्यांना धनादेशही वितरित करण्यात आले। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावानं बनावट आदेश, कोट्यवधी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता आदेशाच्या बनावट पीडीएफ प्रती तयार करून शासनाची फसवणूक, ठाण्यातील एआय एजन्सीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल। पुण्यातील हडपसरमध्ये नामांकित रुग्णालयासमोर बॉम्बसदृश्य वस्तू आढळली। घटनास्थळावर बॉम्ब शोधक पथक दाखल, संशयास्पद वस्तू घेऊन पथक रवाना। बीडीडीएस या पथक आणि अग्निशामक दलाचा घटनास्थळी पोलीस दाखल। नाशिक भोंदो अशोक खरातला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी। जगदंबा पतसंस्थेत काही फेक अकाउंट तयार करून आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी चौकशीसाठी खरातचा सिन्नर पोलिसांनी ताबा घेतला। अशोक खरात विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल। खरात विरोधात पहिल्या 2 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय। पहिल्या गुन्ह्यामध्ये 750 तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 450 गुन्ह्यांचं पानांचं आरोपपत्र जे आहे ते दाखल आहे। त्यामध्ये 1150 पानांचं देखील चार्जशीट दाखल करण्यात आलं। नागपूर विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ आता होणार आहे। नागपूर विमानतळाच्या अपग्रेडेशनला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यास जगभरातील विमान नागपूर विमानतळावर येणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मोठा निर्णय। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा उद्या निकाल। मुंबई सत्र न्यायालयात देणार 20 वर्षांनंतर निकाल। एकूण 9 जणांवर हत्या प्रकरणाचे आरोप। 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महत्त्वपूर्ण निकाल येणार। सर्व आरोपींना उद्या कोर्टात हजर राहण्याचे आदेश। पुण्यातील पेट्रोल पंप चालकांना पेट्रोलचा पुरवठा कमी प्रमाणामध्ये, युद्धामुळे इंधन पुरवठा साखळीवर परिणाम। दिवसाला एकच टँकर डिझेल आणि पेट्रोल मिळत असल्याची माहिती। तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये नवीन अटक होत आहेत, त्या संदर्भात टॉप 9 बातम्या पाहूया। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयनं केला गुन्हा दाखल। सीबीआयचं पथक राजस्थान पोलिसांकडून प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्र ताब्यात घेणार। एनटीएच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची शक्यता। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये पुण्यातील मनीषा वाघमारे ताब्यात, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई। नीट परीक्षा रद्द झाल्याचं प्रकरण सुप्रीम कोर्टात। फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनची सुप्रीम कोर्टात धाव। एनटीए बरखास्त करत एका नवीन संस्थेची स्थापना करण्याची मागणी। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये अहिल्यानगरमधून 1 जण ताब्यात। धनंजय लोखंडेला सीबीआयनं चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती। नाशिकमधून अटकेत असलेला खैरनारनं अनेक खुलासे केल्यानंतर सीबीआय नगरमध्ये। नीट पेपर फुटी प्रकरणाचं पुण्यापाठोपाठ लातूर कनेक्शन। लातूरमधील खासगी क्लासेस संचालकांची चौकशी होणार। एका पालकाच्या तक्रारीनंतर संचालकाची चौकशी केली जाणार। क्लासेसच्या सराव पेपरमधील 42 प्रश्न नीट परीक्षेत आल्याचा दावा। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआय ऍक्शन मोडवरती। आरोपी शुभम खैरनार भाड्यानं राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये सीबीआय आणि नाशिक गुन्हे शाखेकडून झाडाझडती। शुभम खैरनारच्या भावाला सीबीआयनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं। भावेश खैरनारला चौकशीनंतर सोडून देणार। शुभमचा रूम पार्टनरशी ही चौकशी, सूत्रांची माहिती। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये डिजिटल नेटवर्कही पाळत ठेवण्यात आले। नीटची प्रश्नपत्रिका डिजिटल माध्यमातूनही प्रसारित झाली। प्रकरणाशी संबंधित सर्व टेलिग्राम चॅनल स्कॅन केले जात आहेत। अनेक संशयास्पद चॅनल ओळखल्यानंतर ब्लॉक केले।